स्मार्ट सिटीच्या गप्पा मोठ्या, पण रामघाट रोडवर खड्ड्यांचा साम्राज्य. पॅचेस करतात, 15 दिवसात पॅचेस उतरून जातात टेम्पररी. आणि पाऊस एक जर जोराचा पडला की असे हाल होतात आणि टू व्हीलर रिक्षावाले यांचा हाल नको झालेला आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता, नागरिकांचा संताप अनावर. इथं हा गेल्या पावसामध्ये रस्ता खराब झालाय, तो अजून काय खड्डा भरलेला नाही, काय झाले ना, आम्हाला भरपूर त्रास होतोय. प्रत्येक पावसासोबत वाढतोय अपघातांचा धोका. जबाबदार कोण? आता सध्या वस्तुस्थिती अशी आहे की हा रस्त्याचं कंडिशन एवढी बेकार झाली आहे की मध्ये दगड टाकण्यात आली आहे. विकासाच्या दाव्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य कधी? रामघाट रोडची दुरवस्था संपणार कधी? प्रशासनाच्या कृतीची नागरिकांना प्रतीक्षा. बेळगाव शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण करत असताना शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था मात्र गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. चंदगड क्रॉस ते गणेशपूर पाईपलाईन रोडकडे जाणारा रामघाट रोड सध्या खड्ड्यांनी अक्षरशः व्यापला असून नागरिक, वाहन चालक आणि रिक्षा चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बेळगाव स्मार्ट सिटीच्या नावाने विकास कामांचा गाजावाजा होत असला तरी वास्तव चित्र काही वेगळंच आहे. शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी चंदगड क्रॉस ते गणेशपूर पाईपलाईनकडे जाणारा रामघाट रोड आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांची खोली आणि आकार लक्षात येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याचे घटना वारंवार घडत आहेत. अनेक किरकोळ अपघात होत असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या रस्त्यांवर दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि हजारो वाहन चालक प्रवास करतात. खराब रस्त्यामुळे प्रवास वेळ खाऊ आणि धोकादायक बनला आहे. विशेषतः रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनीही या रस्त्यांवरून जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनीही आपली व्यथा मांडली आहे. सततच्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागत असल्याचे यांनी सांगितले आहे. तसेच प्रवाशांनाही या रस्त्यांवरून प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही ऑटो रिक्षेवाले इथं राहतो, कायम राहतो आम्ही 12 महिने. तो इथं हा गेल्या पावसामध्ये रस्ता खराब झालाय, तो अजून काय खड्डा भरलेला नाही, काय झाले ना, आम्हाला भरपूर त्रास होतोय. शाळेची मुलं असतात, गणेशपूरला जाणारे सिरियस पेशंट असतात, त्यांना घेऊन जाताना आम्हाला भरपूर त्रास होतोय. ते अजून काय केले नाहीत. बेळगुंदी राखलकुंभ रोडचा यो रस्ता आणि हे सगळे खड्डे विडे जे पडलेले आहेत, हे आम्हाला लईच भरपूर त्रास होतोय. गाड्या बिड्याला मेंटेनन्स भरपूर येत राहते आणि काय कळतच नाही आम्हाला काय करायचं, नेहमी कुणाला सांगायचं काय करायचं म्हणून. असं लोक येतात, एवढं काय कंबर दुखाले तेवढं काय कंबर दुखाल लोक म्हणत राहतात, पण आम्हाला काहीच कळत नाही. म्हणून लोक न्यूजवाले आले होते, त्यांना आम्ही एक गोष्ट सांगितले, असा आम्हाला भरपूर त्रास होतोय. म्हणून आमचं डिमांड हे रस्ता एवढा करून द्यावे कुणी बी आणि आम्हाला थोडी सुविधा मिळावी चांगली, म्हणून ही आमची अपेक्षा आहे. गेली जवळजवळ 3-4 वर्ष झाली हा रोड करून. पॅचेस करतात, 15 दिवसात पॅचेस उकडून जातात टेम्पररी. आणि पाऊस एक जर जोराचा पडला की असे हाल होतात आणि टू व्हीलर रिक्षावाले यांचा हाल नको झालेला आहे. पर दिवसाला 1-2 ॲक्सिडेंट होतात आणि फ्रॅक्चर, हात फ्रॅक्चर, पाय फ्रॅक्चर, असं पब्लिकला फार नुकसानदायक आहे. कॅन्टोन्मेंटला 2-3 वेळा सांगितलो, कॅन्टोन्मेंटकडे येत आहे काय महानगरपालिकेकडे येत आहे, असं होऊन वर्कआउट कॅन्टोन्मेंट देणार आहे अशा बातम्या येतात पेपरला. त्यामुळे हे रोडचं कामच नाही. बाकीचे जे आतले रोड आहेत ते संपूर्ण करतात,
आणि त्याला निधी आहे. आणि मेन जो रोड आहे रहदारी, बसीस बेळगुंदी राकसकोप तुडियापर्यंत जातात इथनं वाहनं सगळे. आणि बसस्टॉपला मुलं शाळेची फार हाल आहे. जे मुलं बाबा बस सापडेना म्हणून गाडी घेऊन येतात ते पडून जातातच. त्यामुळं फार मोठं नुकसान आहे. पब्लिकला हे त्रासदायक आहे. आणि ऑटोवाले सुद्धा एजेड आहेत, कोण हार्ट पेशंट आहे काय, आणि त्यामुळं फार त्रासदायक आहे. इवन हे बेळगाव स्मार्ट सिटी फक्त नावाला आहे. बेळगावचा विकास होईना तरी आमचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी तातडीनं हे लक्षपूर्वक घालावं याच्यात. आणि हे PWDला आदेश द्यावा, कॅन्टोन्मेंट असू देत किंवा आमदार फंडातून असू देत. एकदाचा हा रोड झाला की पब्लिकला सुखदायक होईल. आणि हा इथून ते आपल्या बुडा प्लॉटपर्यंत संपूर्ण रोड खराब आहे. आता ते समोरचं व्हाईट हाऊसच्या समोरचं पॅचेस केल्यात, तिथं पण खड्डे फार मोठे मोठे झाले. असं आहे, तात्पुरती खडी घालून काही उपयोगाचं नाही. हा रोड करून जवळजवळ 5-6 वर्ष झाली. त्याच्यानंतर याच्यावरती कुणाचं लक्षच नाही. जवळजवळ 4 वर्ष झाली. प्रत्येक वेळी पेपरला येतात. जवळजवळ आता पावसाळा चालू होणार आहे, त्याच्या अगोदर मार्च एंडिंग झालं की लगातार पेपरवाले सुद्धा बातम्या देत आहेत. त्याचं प्रशासन कधीच गांभीर्य घेतलेलं नाही. आपलं नाव? माझं नाव आहे रशीद मुजावर. सर मेरा नाम निहाल डोंगरे है और इधर ऑटो चंदगढ़ स्टैंड पर रुका था हूँ मैं डेली। गणेशपुर जो जाने का रोड है कम से कम अभी 3-4 साल हो गया, वैसा का वैसा ही पेंडिंग है। पैच वर्क नहीं होता, कुछ नहीं होता सर। A to Z वैसा का वैसा ही है। 10 बार हम लोग कंप्लेंट किया है, ऊपर नीचे किया है, सब लोग को बोले, अभी तक हुआ नहीं। अभी कम से कम सर हमारा शेयरिंग ऑटो का दिन में 10-15 बार ट्रिप होता है दिन में। उसमें 5-6 हम लोग पैसेंजर लेकर जाते हैं। पैसेंजर को बहुत तकलीफ हो रहा है। एज इट इज़ हमारे को भी तकलीफ चालू है अभी ऑलरेडी। रात में जाते हैं तो बैक पेन होता है, शोल्डर पेन होता है, दवाई गोली लेकर सोना पड़ रहा है सर। ऑटो का कंडीशन बेकार होता जा रहा है। इंश्योरेंस भरना है, वही रोड टैक्स लेते हैं, कुछ करते नहीं सर। अभी परसों ही ऑटो को 2 नए टायर डाल के लेकर आया सर। पंचर इतना होता है, किसको बोलेंगे सर। अभी अब आगे ऊपर तक जाके आए, बहुत सारे प्रॉब्लम है, हेल्थ इश्यूज़ बढ़ रहा है। अभी 4 साल से पेंडिंग है ऐसा ही। मैं तो जब से ऑटो स्टार्ट किया हूँ तब से देख रहा हूँ ये रोड ऐसा है, ना पैच वर्क हो रहा है। कल एक JCB आया था, एक टब लेकर आया था। एक टब में क्या होगा, इधर से उधर तक पूरा गणेशपुर का रोड इधर से यहाँ तक पूरा खराब है। तुम्हारा डिमांड क्या है? डिमांड ये जल्द से जल्द सर होना चाहिए, क्योंकि सभी को प्रॉब्लम है। बसेस वगैरह जाते हैं, बच्चे क्राउडेड होता है। अभी बस उधर आप देख सकते हैं, बस के लिए रोड पर आते हैं, बस रुकाने के लिए जगह नहीं रहता उधर, क्योंकि इधर पूरा खड्डा हुआ है, इधर रुकने के लिए जगह नहीं रहता सर। शाम में बहुत तकलीफ है। प्रशासन को क्या कहना है? वही प्रशासन से यही निवेदन है कि रोड जल्द से जल्द हमारे को ठीक करके दो। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्मार्ट सिटीच्या विकासाच्या दाव्यांमध्ये मूलभूत सुविधा असलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बेळगाव स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना चंदगड क्रॉस ते गणेशपूर पाईपलाईन जोडणारा रामघाट रोड मात्र विकासाच्या प्रतीक्षेत आहे. आता आम्ही आहोत रामघाट रोडवर, जे रोड गणेशपूर बेळगुंदी राकसकोपला जातो, त्या रस्त्याची अवस्था एवढी बेकार झाली आहे. गेले वर्षभरापासून हा रस्ता दुरुस्ती होत आहे असे सांगण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट बोर्ड असू दे किंवा सिटी कॉर्पोरेशन असू दे किंवा आमदार असू दे, यांनी आश्वासन दिलं होतं की हा रस्ता लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करण्यात येईल. मधून ते माझी कॉन्स्टिट्युएन्सी ते पेट्रोल पंपवर होते, त्याच्या आधी तिथपर्यंत मी घेतलेलं आहे. त्याला टेंडरला पण गेलेलं आहे. एक 8 दिवसात टेंडर पण होईल आणि टेंडर झाल्याबरोबर जे पण बिल्डर आहेत, सक्सेसफुल बिल्डर आहेत, त्यांना मी काम करायचं प्रयत्न करतो आणि एक 15-20 दिवसात एक काम करायचं सुरू होईल. ते खडे बाजार आहे, ते पाईपलाईन रोड आहे. पण आता सध्या वस्तुस्थिती अशी आहे की हा रस्त्याचं कंडिशन एवढी बेकार झाली आहे की मध्ये दगड टाकण्यात आली आहे आणि हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालाय. ह्या रस्त्यावरून मुलं शाळेला गणेशपूरचे असू दे किंवा बेनकन्नळी असू दे, इकडची मुलं शाळेला ह्या रस्त्यावरून जातात, जिथं वनिता विद्यालय, सेंट झेवियर्स, बेनन स्मिथ असे काही स्कूल्स आहेत जिथं स्टुडंट्स दररोज वावर करतात. पण सध्याला ही परिस्थिती अशी आहे की हा रस्ता कधी दुरुस्त होणार
गेल्या वर्षभरापासून हा फक्त आश्वासने देण्यात येत आहे आणि हा रस्ता अति धोकादायक असं ठरत आहे लोकांना, कारण की इथं दररोज एक ना एक ॲक्सिडेंट होतच आहे आणि हे रस्ता लवकरात लवकर रिपेअर करावा अशी लोकांचीही मागणी होत आहे. इव्हन स्टुडंट्सची पण अशीच मागणी होत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला असून अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव.